स्वामी विवेकानंद ग्रंथावली कर्मयोग अध्याय पहिला. कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव. कर्म हा शब्द संस्कृतातील क्रू धातूपासून बनलेला आहे. क्रू म्हणजे करणे. जे काही केले जाते ते सारेच कर्म होय. या शब्दाचा पारिभाषिक अर्थ कर्मफल असाही होतो. याशिवाय आपली पूर्वकर्मे ज्यांची कारणे होत अशी फले, या अर्थीही हा शब्द कधीकधी दार्शनिक ग्रंथातून वापरण्यात येत असतो. परंतु कर्मयोगात मात्र कर्म शब्द आपल्याला केवळ कार्य या अर्थीच उपयोगात आणायचा आहे. अखिल मानवजातीचे चरम व अंतिम लक्ष ज्ञानलाभच होय. पौर्वात्य दर्शनाने आमच्यासमोर कोणते एकमेव लक्ष ठेवले असेल तर ते केवळ हेच. त्याखेरीज अन्य कोणत्याच लक्ष्याचा निर्देश त्यात आढळून येत नाही. मानवाचे अंतिम लक्ष ज्ञान होय, सुख नव्हे. सुख, आनंद इत्यादी सर्वांना तर शेवट ठेवलेलाच आहे. सुखालाच चरम लक्ष, परमगती समजणे माणसाचा निखालस भ्रमच होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या झाडून साऱ्या दुःख क्लेशाचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाची अंतिम लक्ष ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटून आपल्याला उमस पडतो की आपण सारखे पुढे पुढे जात आहोत ते सुखाच्या दिशेने नसून ज्ञानाच्या. मग आपल्याला समजून येते की सुख आणि दुःख दोघेही आपले महान शिक्षक आहेत आणि आपण जसा शुभापासून तसाच अशुभापासूनही धडा घेत आलो आहोत. सुख आणि दुःख माणसाच्या आत्म्यासमोरून जाताना त्यावर नाना प्रकारची चित्रे अंकित करीत असतात आणि ह्या चित्र समष्टीच्या व संस्कार समष्टीच्या फलासच आपण माणसाचे चारित्र्य म्हणत असतो. कोण्याही व्यक्तीचे चारित्र्य घेऊन त्याचे परीक्षण करून बघा. तुम्हाला आढळून येईल की ते केवळ तिच्या मानसिक प्रवृत्तींची समष्टी, तिच्या मनाच्या कलांची गोळाबेरीज आहे. तुम्हाला आढळून येईल की ते चारित्र्य घडवण्यास सुख आणि दुःख ह्या दोहोंचा सारखाच वाटा आहे. तिचे चारित्र्य एका विशिष्ट साच्यात घालून ते एका विशिष्ट घाटाचे घडवण्यास चांगले आणि वाईट ह्या दोहोंचाही वाटा सारखाच आहे. आणि कोणाकोणाच्या बाबतीत तर उलट दुःखानेच सुखापेक्षा अधिक धडा, अधिक शहाणपणा शिकवल्याचे दृष्टोपस्थित येईल. या आमच्या वसुंधरेला ललामभूत झालेल्या समस्त थोर विभूतींच्या धीरोदात्त चारित्र्याचे अनुशीलन केल्यास अधिकांश स्थली हेच स्पष्ट दिसून येते की दुःखानेच त्यांना सुखापेक्षा अधिक शिकवले आहे, दारिद्र्यानेच श्रीमंतीपेक्षा अधिक धडा दिला आहे आणि प्रशंसेपेक्षा निंदेच्या आघातांनीच त्यांच्यातील अंतस्थ ज्ञानाग्नीला अधिक प्रकट केले आहे. परत हे ज्ञान माणसात मूलतःच अव्यक्त स्वरूपात अवस्थित असते. ज्ञान कोणतेच बाहेरून येत नाही, सारे आतच असते. आपण ज्याला माणूस जाणतो असे म्हणतो ते अगदी मानसशास्त्राच्या रेखीव भाषेतच मांडावयाचे झाल्यास तो शोधून काढतो अथवा अनावृत्त करतो असेच म्हणावे लागेल. माणूस जे काही शिकतो ते वस्तुतः तो अनावृत्तच करत असतो. अनावृत करणे म्हणजे अनंत ज्ञानाची खाणच असा जो स्वतःचा आत्मा, त्यावरून एक आवरण वा एक पडदा दूर सारून टाकणे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावला असे आपण म्हणत असतो. तो नियम काय एखाद्या कोपऱ्यात तिष्ठत बसून न्यूटनची वाट पाहत होता? नाही, तो न्यूटनच्या मनातच अवस्थित होता. समय आला आणि लागलीच तो त्याला गवसला. जगाला जेवढे म्हणून ज्ञान आज तागायत उपलब्ध झाले आहे ते सारेचे सारे मनातूनच आविर्भूत झालेले आहे. विश्वाचे अनंत ग्रंथालय तुमच्या मनातच विद्यमान आहे. बाह्य जगत हे केवळ तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाचे अध्ययन करावे यासाठी एक उद्दीपक कारण, एक उपयुक्त संधी वा निमित्त होय. परंतु तुमच्या अध्ययनाचा विषय मात्र नेहमी तुमचे स्वतःचे मनच असते. सफरचंद पडले, न्यूटनच्या दृष्टीने ते एक उद्दीपक कारण ठरले. झाले, मग तो स्वतःच्या मनाचे अध्ययन करण्यात मग्न होऊन गेला. स्वतःच्या मनामध्ये आधीपासूनच विद्यमान असलेल्या विचार शृंखलांची त्याने फिरून नव्याने जुळवाजुळव केली.
आणि ह्या सर्व प्रकारात त्याला त्यामध्ये आणखी एक नवीनच साखळी सापडली, एक नवाच दुवा गवसला. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणू लागलो. तो नियम काही त्या सफरचंदामध्ये लपलेला नव्हता किंवा पृथ्वीच्या केंद्रातही कुठे दडून बसलेला नव्हता. सारांश, यावरून हेच सिद्ध होते की लौकिक म्हणा की पारमार्थिक म्हणा, समस्त ज्ञान मानवी मनातच अस्तित्वात असते. अधिकांश व्यक्तीत ते प्रकट न होता झाकलेलेच पडून असते. तो पडदा ज्यावेळी हळूहळू थोडा थोडा दूर सारला जातो त्यावेळी मी शिकतो आहे असे आपण म्हणतो. आणि आवरण दूर सारण्याची ही क्रिया जसजशी प्रगत होत जाते तसतशी तुमच्या ज्ञानाची उन्नती होत जाते. ज्या माणसामधून हे आवरण क्रमशः निघून जात आहे तो इतरांच्या मानाने अधिक ज्ञानी, ज्याच्यामध्ये ते आवरण अतिशय दाट तो अज्ञानी. आणि ज्या माणसामधून ते अजिबात दूर झालेले असते तो सर्वज्ञ पुरुष होय. प्राचीन काळी असे सर्वज्ञ पुरुष होऊन गेले आहेत, यात काही संशय नाही. आताही असतील असा माझा ठाम विश्वास आहे आणि भविष्यकाळीही असे असंख्य सर्वज्ञ पुरुष जन्मास येतील. ज्ञान हे चकमकीच्या दगडातील अग्नीप्रमाणे मनामध्ये वसत असते. उद्दीपक कारणरूपी आघाताने ठिणगी निघून ते प्रकट होते. आणि हे विधान केवळ आपल्या ज्ञानालाच नव्हे तर आपल्या सगळ्या भावनांना आणि सगळ्या कार्यांना देखील लागू पडेल. कारण आपण जर शांतपणे स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनास येईल की आपले हसू आणि आपले रडू, आपले सुख आणि आपले दुःख, आपला आनंद आणि विषाद, आपले अभिशाप, वरदान, निंदास्तुती सारीच आपल्या मनावर बाह्य जगताने केलेल्या अगणित घात प्रतिघातातूनच उद्भूत झालेली आहेत. आणि या साऱ्यांचे फलच आपले आजचे चारित्र्य होय. या समस्त आघातांना मिळून कर्म म्हणत असतात. आत्म्यातील अंतस्थ अग्नीला बाहेर प्रकटविण्यासाठी, आत्म्याची शक्ती व ज्ञान प्रकट करण्यासाठी जो जो मानसिक व भौतिक आघात केला जात असतो तो प्रत्येक कर्म होय. येथे कर्म शब्द अर्थातच अत्यंत व्यापक अर्थाने वापरण्यात आला आहे. आणि मग या दृष्टीने बघितल्यास आपण सारेजण सदा सर्वदाच कर्म करीत आहोत हे उघडच होय. मी तुमच्याशी बोलत आहे हे कर्म होय. तुम्ही ऐकत आहात हेही कर्मच. आपण श्वासोच्छ्वास करतो कर्म, चालतो फिरतो कर्मच. शारीरिक अथवा मानसिक जे काही आपण करतो ते सारे कर्मच होय. आणि ती कर्मे आमच्यावर स्वतःचा ठसा ठेवून जात असतात. काही काही कर्मे अशी असतात की ती जणू अनेक लहान लहान कामांची समष्टी अथवा गोळाबेरीज होत. एखाद्या समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर उभे राहून जर आपण तेथील प्रचंड खडकावर आदळणाऱ्या लाटांची उद्दाम गर्जना ऐकू लागलो तर केवढा तरी भयंकर आवाज होत आहे असे वाटतो. आणि तरी देखील आपल्याला पक्के ठाऊक असते की खरे पाहिल्यास ती एक एक लाट अगदी लहान लहान अशा लक्षावधी तरंगांनी बनलेली आहे आणि आवाज त्यातील प्रत्येकच तरंगाचा होतो आहे. पण आपल्याला तो ऐकू येत नाही इतकेच. जेव्हा ते सगळे एकवटून एक प्रचंड रूप धारण करतात तेव्हाच आपल्याला जोराची गर्जना ऐकू येऊ लागते. तद्वतच हृदयाचे प्रत्येक स्पंदनसुद्धा कार्यच होय. कित्येक कार्य आपल्याला कळू शकतात ती आपल्याला इंद्रियगम्य होत असतात, पण खरे पाहता ती लहान लहान कर्माची समष्टीच होत. एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखावायचे असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्यांकडे लक्ष देऊ नका. प्रसंगाविशेष एखादा ठोंब्या देखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल. माणसावर तो अगदी मामूली कामे उरकीत असताना लक्ष ठेवा. वस्तुतः त्याच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी यत्किंचित माणसालाही काहीतरी शतकृत्य करून टाकण्याचा चेव येत असतो. परंतु ज्याच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थातून निरंतर प्रकट होत असतो तोच खरा खरा थोर पुरुष म्हणावा. खरी श्रेष्ठता त्याच्याच ठायी वसत असते. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते त्यापैकी मानवी चारित्र्य घडवणारी कर्मशक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. मनुष्य हा जणू काही एक केंद्र असून जगातील समस्त शक्तींना तो आपल्याकडे आकर्षून घेत असतो. ह्या केंद्रातच त्यांना वितळवून एकत्र मिसळत असतो.
आणि मग एका खूप जोरदार प्रवाहाच्या रूपाने त्यांना बाहेर सोडित असतो. हे केंद्र म्हणजे खरा मनुष्य, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आत्मा. तो स्वतःकडेच समस्त विश्व आकर्षित असतो. भले बुरे, सुख दुःख सारेच त्याच्या रोखाने चाललेले आहे. जाऊन जणू काही त्याला चोहो बाजूंनी बिलगत आहे. आणि तो त्या सामग्रीतून चारित्र्य नावाचा प्रवृत्तीचा एक महाशक्तिशाली स्रोत उत्पन्न करून त्याला बाहेर फेकीत असतो. त्याच्यात जशी वाटेल ते आकर्षून आत घेण्याची शक्ती असते, तशीच ते बाहेर टाकण्याची देखील शक्ती त्याच्या ठायी वसत असते. किंचित विचार केल्यास कळून येईल की जगात जी काही कर्मे आपल्याला दिसत आहेत, मनुष्य समाजात जी काही गती प्रतीत होत आहे, स्वभावावर जी सारी कर्मे आढळीत आहेत, ती सर्व केवळ विचारांचाच बाह्य आविष्कार, माणसाच्या इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य विकास होत. यंत्र उपकरणांचा संभार, नगरनगरीचा संसार, जहाजे, युद्धनौका आदींचा विस्तार सारेच माणसाच्या इच्छाशक्तीचा केवळ बहिप्रकाश होय. ही इच्छाशक्ती चारित्र्यातून निर्माण होत असते व चारित्र्य कर्मांनी घडवले जात असते. आणि म्हणूनच जशी कर्मे असतील तसाच तदनुरूपच इच्छाशक्तीचा बहिप्रकाश वा बाह्य आविष्कार होणार. या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून प्रचंड इच्छाशक्ती संपन्न पुरुषश्रेष्ठ उदयास आले, त्यातील सर्वजण प्रबल कर्मी होते. अवघ्या दुनियेची उलथापालथ करून टाकण्यापुरती प्रचंड इच्छाशक्ती त्या कर्मवीर नरश्रेष्ठांच्या अंतरात सळसळत होती. ही शक्ती त्यांनी युगानुयुगींच्या सतत कर्मामधून मिळवली होती. बुद्ध वा येशूसारखी प्रचंड इच्छाशक्ती काय एकाच जन्मात लाभणे संभवते? अनुवंशिक शक्ती संक्रमणाच्या कल्पनेनेही हे कोडे सुटण्यासारखे नाही. कारण त्यांचे जन्मदाते कोण नि काय होते हे सर्व विदितच आहे. मानवजातीच्या कल्याणाप्रित्यर्थ त्यांच्या जनकांनी कधी एक तरी शब्द उच्चारला होता किंवा नाही याची नोंद इतिहासात सापडत नाही. जोसेफसारखे लाखो गणती सुतार आलेत नि गेलेत. हजारो लाखो आजही जगात वावरत आहेत. बुद्धांच्या पित्यासारखे लहान सहान राजे लक्षावधी होऊन गेले. जर या घटनेला तुम्ही केवळ अनुवंशिक संक्रमणाचेच उदाहरण म्हणत असाल, तर मग ज्याची आज्ञा कदाचित त्याचा स्वतःचा नोकरवर्गही पाळत नसावा, अशा त्या एका शूद्र मांडलिक राजाने अर्धे अधिक जग ज्याची पूजा उपासना करून धन्य होत आहे, अशा एका पुत्ररत्नाला जन्म दिला. या वस्तुस्थितीची संगती तुम्ही कशी काय लावणार? तो एक सुतार आणि लक्ष लक्ष लोक ईश्वरबुद्धीने ज्याची अर्चना करतात, तो त्याचा पुत्र. या दोघांमधील अलंघनीय अंतराची तरी तुम्ही कशी काय वाट लावणार आहात? उपयुक्त मताच्या द्वारा याची मीमांसा होणे अगदी अशक्य आहे. बुद्ध देवांनी जगतात ज्या महाशक्तीचा संचार केला, येशूमधून जी महाशक्ती प्रकट झाली ती कुठून आली होती? या शक्तीचे उगमस्थान कोणते? ती अल्बतच युगानुयुगे कुठेतरी अस्तित्वात होती. क्रमशः अधिकाधिक प्रबल होत होती आणि अंती समाजात ती बुद्धदेवांच्या व येशूंच्या रूपाने प्रबल शक्तीच्या स्वरूपात प्रकट झाली. आजही तो शक्तिस्रोत प्रवाहित होतो आहे आणि हे सारेच कर्माच्या द्वारा नियमित होत असते. उपार्जन न केल्यास कोणालाही काहीच लाभत नसते. हा अगदी सनातन नियम आहे. हे असे नाही अशी स्वतःची समजूत करून घेऊन आपण फुकटातच काही लाटू शकू असे पुष्कळदा आपल्या मनात येणे साहजिक आहे. पण सरतेशेवटी प्रस्तुत नियमाच्या कठोरतेचा प्रत्यय येऊन त्याच्या सत्यतेची बालंबाल खात्री पटल्यानंतर मग त्यावर विश्वास ठेवणे आपल्याला भागच पडते. एखादा हरीचा लाल उभ्या आयुष्यभर श्रीमंत बनण्यासाठी आटोकाट धडपड करतो. भल्याबुराची तमा न बाळगता तो हजारो लोकांना ठकवीत असतो. पण काय, अखेरीस बापड्याला उमजून येते की श्रीमंत होण्याला आपण खरोखरच पात्र नव्हतो. या समस्त ऐश्वर्यभोगाचे आपण खरे खरे अधिकारी नव्हतोच आणि मग त्याचे ते जीवन त्याच्या दृष्टीने दुःखाचे, त्रासदायक नव्हे, एक उपद्रवच होऊन बसते. आपण आपल्या शारीरिक भोगविलासासाठी अमाप धन जमा करू शकू, पण वास्तविकदृष्ट्या आपण जे स्वतःच्या कर्माने अर्जित करू त्यावरच फक्त आपला अधिकार. तेच तेवढे आपले. एखाद्या मूर्खाने
जगामध्ये असतील नसतील ती सारीची सारी पुस्तके खरेदी करून त्यांनी आपले ग्रंथालय मारे खचून भरले तर काय होणार? ती बिचारी तिथेच धूळ खात पडत राहतील. त्याच्यातील फक्त जेवढी वाचण्याला तो लायक आहे तेवढीच काही झाले तर तो वाचू शकणार. आणि ही लायकी, हा अधिकार, ही पात्रता कर्मानेच अंगी येत असते. आम्ही कशाचे अधिकारी आहोत आणि आम्ही कोणती वस्तू ग्रहण करून आत्मसात करू शकू याचा निर्णय आमचे कर्मच करतील. आपल्या वर्तमान अवस्थेला आपण स्वतःच जबाबदार आहोत आणि पुढे जे काही होण्याची आपली इच्छा आहे ते होण्याची शक्ती देखील आपल्यात विद्यमान आहे. आणि आपली आजची अवस्था तर आपल्या पूर्वकर्मांच्या द्वारा नियमित होत असेल तर मग त्याबरोबर हेही आलेच की भविष्यकाळी जसे म्हणून बनण्याची आपली मनीषा आहे तसे आपण आपल्या चालू कर्मांनीच बनू शकू. अतएव कर्म कसे करीत असतात हे आपण समजून घेणे अत्यावश्यक आहे. यावर तुम्ही कदाचित असा आक्षेप घ्याल की कर्म कसे करीत असता हे शिकण्याची वस्तुतः काही आवश्यकता आहे? जगातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे कर्म करीतच आहे ना? कबूल. परंतु गोष्ट अशी आहे की हे सारे खरे असतील तरी देखील शक्तीचा अपव्यय नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे हे सुद्धा डोळ्याआड करून कसे चालेल? कर्मयोगासंबंधी गीतेत म्हटले आहे, योग हा कर्मसु कौशलम. कर्मयोग म्हणजे कर्माचरणातील कौशल्य, शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान. कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे हे समजून घेतल्यानेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल. तुम्ही पक्के लक्षात ठेवावयास हवे की समस्त कर्मांचा उद्देश मनामध्ये जी शक्ती पूर्वीपासूनच वसत आहे तिला प्रकट करणे, आत्म्याला जागृत करणे हाच होय. पूर्ण शक्ती आणि पूर्ण ज्ञान प्रत्येकाच्याच अंतर्यामी वास करीत असतात आणि ही सारी भिन्न भिन्न कर्म म्हणजे जणू काही त्यांना प्रकट करण्यासाठी, त्यांना जागे करण्यासाठी केलेले आघातच होत. माणूस नाना हेतूंनी प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत असतो. कोणत्या तरी एखाद्या हेतूकरीच कार्य मुळी होणे संभवनीय नाही. कोणाला कीर्तीच्या आकांक्षेने पछाडले असते, तिच्या प्राप्तीसाठी ते कार्य करीत असतात. कुणाला धनलिप्सेने सपाटलेले असते, ते धनार्जनासाठी कार्य करीत असतात. कुणाच्या हृदयात सत्तेचा अभिलाष स्पंदत असतो, ते सत्तेच्या लाभासाठी कार्य करीत असतात. कुणाकुणाला स्वर्गारोहणाच्या वासनेची बाधा झाली असते, ते स्वर्गाला जाण्यासाठी कार्य करीत असतात. परत इतर कित्येकांना मृत्यूनंतर स्वतःचे नाव मागे ठेवून जाण्याची स्पृहा असते, ते त्याच्यासाठी कार्य करीत असतात. चीन देशात अशी वहिवाट आहे की जिथे मृत्यूपूर्वी कोणीही व्यक्तीला पदवी बहाल करण्यात येत नाही. तिथे कोणी खूप चांगले काम केल्यास त्याच्या दिवंगत पित्याला अथवा पितामहाला एखादी सन्मान्य पदवी प्रदान करण्यात येत असते. आणि प्रस्तुत प्रथा म्हणजे आपल्या प्रथांपेक्षा कितीतरी चांगली आहे हे विचारांती आपणा सर्वांनाच पटेल असे मला वाटते. काही लोक यासाठीच कार्य करीत असतात. काही विशिष्ट संप्रदायातील कित्येक मुसलमान मृत्यूनंतर आपली एक भली थोरली कबर बांधली जावी एवढ्याचसाठी उभ्या आयुष्यभर कार्य करीत असतात. मला असे कितीतरी संप्रदाय माहीत आहेत की ज्यांच्यात एखादे मूल जन्मताक्षणीच त्याच्यासाठी एक समाधी मंदिर उभारले जाऊ लागते. त्यांच्या दृष्टीने तेच माणसाचे सर्वात महत्त्वाचे कर्म होय. आणि ते समाधी मंदिर जितके अधिक विशाल आणि सुंदर होईल तितकी ती व्यक्ती अधिक सुखी समजण्यात येत असते. परत कुणी कुणी प्रायचित्तापेर्थर्थ कर्म करीत असतात. साऱ्या दुनियेतील कृष्णकृत्ये करून सवरून शेवटी मग ते बिनदिक्कत एखाद्या मंदिराची प्रतिष्ठा करण्याचा उपद्व्याप आरंभतात आणि भटा भिक्षूंना विकत घेऊन त्यांच्या मार्फत स्वर्गाला जाण्याचा परवाना हस्तगत करण्यासाठी अल्पस्वल्प दक्षिणेचे उदक त्यांच्या हातावर सोडण्यास उद्युक्त होत असतात. आणि हे सारे करताना ते असल्या मनोराज्यात दंग असतात की त्यांच्या ह्या दानशीलतेने त्यांचा मार्ग खरोखरच निष्कंटक होऊन जाईल. आणि इतके पातके करूनही ते अखेरीस सही सलामत निर्विघ्नपणे निष्ठून जाऊ शकतील. ह्या आणि असल्याच तऱ्हेतऱ्हेच्या कितीतरी हेतूंनी प्रेरित होऊन माणूस कार्य करण्यास उद्यत होत असतो. असो, तर आता आपण कर्मासाठीच जे कर्म त्याची आलोचना करूया. सर्वच देशात अशी काही पुरुषरत्ने निपजत असतात की ज्यांच्यामुळे पृथ्वीचे वसुंधरा नामाभिधान सार्थ होत असते. ते कर्मासाठीच कर्म आचरित असतात.
नावलौकिकाची त्यांना तमा नसते किंवा स्वर्गाला जाण्याची पर्वा नसते. ते कर्म करीत असतात केवळ त्याने लोकांचे खरोखर कल्याण होईल म्हणून. आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखीही असे काही लोक असतात की जे याहीपेक्षा उच्चतर हेतूने गरिबांवर उपकार आणि मनुष्यजातीला सहाय्य करण्याची व्रतदीक्षा घेऊन कार्यास प्रवृत्त होतात. अमुक एक कार्य सत्कार्य आहे आणि सत्कार्यावर त्यांची श्रद्धा व प्रीती असते, म्हणूनच ते त्या सत्कार्याचे अनुष्ठान करीत असतात. आता याच्या उलट पूर्वोक्त स्वार्थी हेतूंवर किंचित विचार केल्यास काय आढळते? प्रथम नामयशासंबंधीच विचार करू. नावाच्या इच्छेने प्रवृत्त होऊन केलेल्या प्रयत्नात सर्वसाधारणपणे हातोहात फळ असे कधीच लाभत नसते म्हटल्यास काही वावगे होणार नाही. ते आमच्यापर्यंत येऊन पोचण्यापूर्वीच बहुधा वृद्धापकाळ आमच्यावर झडप घालीत असतो. जीवनाला उतरती कळा लागून साराच कारभार आटोपण्याच्या पंथास लागलेला असतो. परंतु कोणताही स्वार्थी हेतू मनात न बाळगता कोणी कार्य केल्यास त्याचे काय होईल? त्याला काही लाभू शकेल? होय, त्यालाच तर सर्वांपेक्षा अधिक लाभ होत असतो. निस्वार्थताच अधिक लाभदायक असते. फक्त लोकांना ती आचरणात आणण्यासाठी आवश्यक असलेला धीर धरवत नाही इतकेच. सांसारिक दृष्टीनेही तिच्यापासून कितीतरी लाभ आहे. विश्वप्रेम, सत्यनिष्ठा, निस्वार्थपरता वगैरे वस्तुतः केवळ नीतिपर अलंकारिक शब्दच नव्हेत, ते आमचे सर्वोच्च आदर्श आहेत. कारण शक्तीच्या महान विकासाची ही दुसरी नावेच होत. कोणी एखादा जर 5 दिवस नव्हे 5 क्षणच समग्र स्वार्थी हेतूंना तिलांजली देऊन कोणताच भावी उद्देश दृष्टीसमोर न राखता, स्वर्ग लाभाची आकांक्षा हृदयात न पोचता वा कोणत्याही शिक्षेच्या भयाने भयभीत न होता, सारांश असल्या कोणत्याच गोष्टीची कास न धरता कार्य करू शकेल, तर त्याचे ठायी एक लोकोत्तर शक्तिशाली नीतिमान पुरुष बनण्याचे सामर्थ्य वसत आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. आता हे सारे प्रत्यक्ष कृतीत आणणे अत्यंत अवघड खरेच, पण तरी देखील त्याच्या मूल्याची आपल्याला खोल कुठेतरी पक्की जाणीव असते. त्यापासून किती शुभ निष्पन्न होऊ शकेल याची आपल्याला प्राणोप्राण पूर्ण कल्पना असते, हेही तितकेच खरे. त्यासाठी आवश्यक असलेला प्रबल संयम म्हणजे शक्तीचा सर्वोच्च विकास होय. कोणत्याही बहिर्मुख कार्यापेक्षा वा संयमात शक्तीचा सर्वोच्च आविष्कार कितीतरी अधिक असतो. 4 ओमदे घोडे जुंपलेले एखादे वाहन घोडे उधळल्याने एखाद्या उतारावरून एकतर भरधाव खाली गडगडत येऊ शकेल किंवा सारथी लगाम खेचून त्या बेफाम घोड्यांना आवरून धरू शकेल. आता सांगा, ह्या दोहोंमध्ये शक्तीचा अधिक विकास कशात आहे? घोड्यांना बेलगाम वाटेल तसे उधळू देण्यात की त्यांना करकचून आवळून धरण्यात? कल्पना करा की तोफेचा एक गोळा अंतरिक्षातून सुसू करीत अंतरकापीत खूप दूर जाऊन पडला, तर दुसरा एक उडताच एखाद्या परकोटाच्या भिंतीवर आदळून मध्येच थोपवला गेला. असह्य तेज आणि प्रखर उष्णता कशाने उद्भवेल? भिंतीवर आदळल्यानेच ना. याचप्रमाणे स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन बाहेर जाणारी मनाची समस्त बहिर्गामी शक्ती इतस्ततः विखरून क्षीण होऊन जात असते. तुमच्यात परत फिरून ती तुमच्या शक्ती विकासाला हातभार लावत नाही, पण तेच जर तिला संयत केले तर त्याने तुमची अंतरस्थ शक्ती वृद्धिंगत होईल. या संयमातून प्रचंड इच्छाशक्ती जन्मास येईल आणि ती असा एका चारित्र्यवान पुरुष निर्माण करील की ज्याच्या नुसत्या इशाऱ्याने अवघे जग उठेल बसेल. अज्ञ लोकांना हे रहस्य अवगत नसते आणि तरीही ते जगावर सत्ता गाजवण्याची हाव धरतात. काम करून अंमळ वाट बघण्याची कळ सोसल्यास आपल्यालाही समस्त जगावर अंमल गाजवता येईल, हे त्या निर्बुद्ध लोकांच्या ध्यानातच येत नाही. काही थोडे दिवस दम धरा. जगावर अधिकार चालवण्याच्या या अज्ञान सुलभ इच्छेला पायबंद घाला आणि मग ती संपूर्ण नाहीशी होताच तुम्ही अवघ्या जगावर शासन करण्यास समर्थ व्हाल. माणूस यत्किंचित 4-2 रुपयांच्या लाभाच्या आशेने धावपळ करीत असतो. त्या तुच्छ लाभासाठी स्वतःच्या शेजारालाही फसवताना त्याचे मन कचरत नाही. परंतु तो जर हा लोभ आवरून धरू शकेल तर थोड्याच दिवसात त्याचे चारित्र्य असे काही बनून जाईल की ज्याने गजांत लक्ष्मीची वांछा केल्यास ती देखील त्याला अनायासे प्राप्त होऊ शकेल. परंतु आपण किती निर्बुद्ध. ज्याप्रमाणे काही जनावरांना अगदी थोड्याच पावलापावलींकडे काय आहे ते दिसू शकत नाही, त्याप्रमाणे आमच्यातील पुष्कळांना देखील काही थोड्याच कालापलीकडे दिसू शकत नाही.
आपण जणू एखाद्या संकुचित वर्तुळामध्ये घुटमळत असतो. तेच आपले अवघे जगत. त्याच्या पलीकडे आपण काही पाहू शकत नाही. तेवढा धीर आपल्याला धरवत नाही आणि म्हणूनच आपण दुर्वृत्त आणि दुष्ट होऊन जात असतो. हीच आपली दुर्बलता, हाच आपला कमकुवतपणा. परंतु अगदी निकृष्ट तऱ्हेच्या कामाचीही घृणा बाळगणे इष्ट नाही. ज्याला स्वार्थी हेतूखेरीज अन्य कोणत्याही हेतूने कार्य करणे जमतच नसेल, त्याला त्या स्वार्थी हेतूंनीच नावलौकिकाधिकासाठीच कार्य करू द्या. तथापि प्रत्येकाने सदाच उच्चतर हेतूंनी कार्यास प्रवृत्त होण्याच्या व त्या हेतूंचे सम्यक आकलन करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा असावा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माचाच आम्हाला अधिकार, फलावर आमचा अधिकार कदापि नाही. फल काय व्हायचे ते होऊ द्या, त्याच्याशी कसलाच संपर्क ठेवू नका. कोणालाही सहाय्य करताना त्या व्यक्तीचा मनोभाव तुमच्याविषयी कसा असावा इत्यादी संबंधीच्या विचारांना मनात तीळमात्र थारा देऊ नका. एखाद्या महान अथवा शुभ कर्माचे अनुष्ठान करण्याचा तुमचा मानस असेल तर फलाफलाच्या चिंतेने आपला मेंदू अजिबात शिणवू नका. परंतु कर्माच्या या असल्या आदर्शासंबंधी एक अत्यंत कठीण प्रश्न नेहमी उद्भवत असतो. कर्मयोगी बनण्यासाठी आपल्या ठायी प्रबल कर्मशीलता आवश्यक आहे. त्यासाठी आपण सदैव कर्मरत व्हावयास हवे. आपण क्षणभरही कर्म न करता राहू शकणार नाही. पण मग असा प्रश्न की विश्रांतीचे काय होणार? माणसाला विश्राम कसा आणि कुठे लाभणार? एकीकडे कर्म, घोर जीवनसंग्राम, कर्मजीवनाच्या भोवऱ्यात सतत गरगर फिरणे, तर दुसरीकडे सर्वच शांतिमय उपरत, सर्वच जणू निवृत्तिमय, चहूकडे सारे प्रशांत निस्थिर, कसलेच औडंबर, कसलाच शब्द कोलाहल नाही म्हटल्यास चालेल. चहूकडे केवळ निस्तब्ध प्रकृतीची प्रशांत मूर्ती, सर्वत्रच पशुपक्षी समन्वित, कुसुमशोभित, गिरी निर्झरभूषित प्रकृतीची प्रशांत स्निग्ध सौंदर्य शोभा. पण या दोहोंपैकी कोणतेही आदर्शाचे संपूर्ण चित्र नाही. समजा एखाद्या माणसाला असल्या शांतिपूर्ण स्थानी एकांतवास करण्याचा सराव झाला आहे. तो या दुनियेच्या गरगरत्या भोवऱ्यामध्ये सापडताच पार रसातळात जाईल. अथांग सागराच्या तळाशी वास करणाऱ्या माशासारखी त्याची अवस्था. पृष्ठभागावर येण्याचाच उशीर त्याचा अगदी चक्काचूर होऊन जाईल. कारण जलस्तंभाच्या त्या प्रचंड दाबाखालीच जिवंत राहणे त्याला शक्य असते. याच्या उलट प्रापंचिक नि सामाजिक जीवनाची धावपळ नि कोलाहलच ज्याच्या पुरेपूर अंगवळणी पडली आहेत, असा माणूस एखाद्या निर्जन निवांत स्तनी जाऊन पडल्यास स्वस्थपणे काळ कंठू शकेल काय? तो कमालीचा त्रस्त होऊन जाईल. बेचैनीची अगदी पर्वामध्ये होऊन बिचाऱ्याला कसे सळो की पळो होऊन जाईल. कदाचित ह्या भानगडीत बापड्याचे डोके देखील फिरून जायचे. आणि म्हणूनच आदर्श पुरुष तोच की जो अत्यंत गंभीर निस्तब्धतेमध्ये पराकाष्ठेचा कर्मरत असतो आणि प्रखर कर्मशीलतेमध्ये ज्याला मरुभूमीच्या निस्तब्धतेची प्रतीती येत असते. त्यालाच संयमाचे रहस्य कळले आहे, आत्मसंयम साधला आहे असे म्हणता येईल. गजबजत्या नगरीतील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याने जाताना देखील त्याच्या चित्ताची शांती यत्किंचितही ढळत नाही. एखाद्या निशब्द निर्मनुष्य गुहेत निवास करीत असल्याप्रमाणेच त्याचे चित्त शांत राहते आणि तथापि तेव्हाही तो कर्मात कमालीचा घडून गेलेला असतो. हाच कर्मयोगाचा आदर्श होय. ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकल्यास आपल्याला खरोखर कर्माचे रहस्य उमजले आहे असे म्हणता येईल. परंतु यासाठी आपल्याला पायापासूनच सुरुवात करावी लागेल. हाताशी जे जे म्हणून कर्म येईल ते ते उरकत राहून दिवसेंदिवस हळूहळू अधिकाधिक निस्वार्थ बनण्याचे स्वतःला वळण लावले पाहिजे. आपल्याला कर्म हे करावेच लागेल, पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे. आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थ मलिनता क्रमशः कमी कमी होत जाऊन अखेरीस असा समय येईल की ज्यावेळी आपण अधूनमधून निस्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ शकू. तेव्हा मग आपल्याला आशा वाटू लागेल की जीवनाच्या मार्गात क्रमशः पुढे जाता जाता आज न उद्या केव्हा तरी असा एक सोन्याचा दिवस उगवेल की ज्या दिवशी आपण यथार्थपणे
स्वार्थगंध शून्य होऊन जाऊ आणि ज्या मंगल क्षणी आपण असे संपूर्ण निस्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल.